नमस्कार. आज आपण इथे बघणार आहोत छान असं वांग्याचं भरीत. तर तुम्ही म्हणाल की वांग्याचं भरीत तर आम्ही सुद्धा बनवतो. तर एकदा माझ्या या पद्धतीने वांग्याचं भरीत तुम्ही बनवून बघा. तुम्हाला नक्की ही पद्धत आवडेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 भरीताचे वांगे घेतलेले आहेत. वांगे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याला पुसून घेतलेले आहेत. आता दोन्हीही वांग्याला छान असं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यामुळे वांगे छान भाजल्या जातात आणि त्याची जी वरची साल आहे भाजल्यानंतर लगेच निघते. तर त्यासाठी इथे वांग्यांना छान असं तेल लावून घ्यायचं. आता तेल लावल्यानंतर वांग्यांना सगळ्या बाजूनी अशा पद्धतीने कटसुद्धा चाकूच्या मदतीने लावून घ्यायचे आणि बघायचं की वांगे किळक तर नाही किंवा कीड लागलेले तर नाही. तर आता आपल्याला वांग्यांना भाजून घ्यायचं आहे. तर इथे छान असं एक जाळी ठेवलेली आहे आणि जाळीवर दोन्ही वांगे आपल्याला मीडियम फ्लेमवर सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचे आहेत. आता इथे वांगे छान असे भाजल्या गेलेले आहेत सगळ्या बाजूनी आणि त्याच जाळीवर आता 1 टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यानंतर जेव्हा आपण त्याला भरितामध्ये टाकतो तेव्हा त्याचा एक स्मोकी फ्लेवर येतो, जो आपण चुलीवर जे वांगं आणि टोमॅटो वगैरे भाजतो त्याचा जे फ्लेवर येतं तेच फ्लेवर आपल्या या भरितामध्ये येतं. तर आता इथे मी भाजून घेतलेले जे भरिताचे वांगे होते त्याच्यावरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याचं मागचं देठ अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि इथे चाकूच्या मदतीनेच मी हे वांगे स्मॅश करून घेणार आहेत, म्हणजे अगदी त्याला त्याच्या अशा पद्धतीने बारीक कुस्करून घ्यायचे आहेत. तर इथे वांगे कुस्करून झालेले आहेत आणि इथे दुसरीकडे टोमॅटोसुद्धा छान भाजून घेतलं, त्याच्यावरचे साल काढून घेतले आणि टोमॅटोलासुद्धा स्मॅश करून घेतलं. भरीत बनवण्यासाठी इथे गॅसवर मीडियम फ्लेमवर आपल्याला कढई ठेवायची आहे. त्यामध्येच आपल्या आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आहे. सोबतच तेल तापलं की जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकताना झाकण झाकायचं म्हणजे तेल उडणार नाही. आता त्यामध्येच आपल्याला ओबडधोबड कुटून घेतलेला भरपूर असा लसूण टाकायचा आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहेत. सोबतच एक बारीक चिरलेला मोठा कांदा आपल्याला टाकायचा आहे आणि कांदा आणि सगळे मसाले नरम होईपर्यंत तेलात परतून घ्यायचे आहे. 2 मिनिटांनंतर आता त्यामध्ये मी इथे हिरवे वाटाणे टाकलेले आहेत. अर्धी वाटी हिरवे वाटाणे आणि कांदा छान असा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आणि हिरवे वाटाणे आता नरम झालेले आहे. त्यामध्ये आपल्याला आपले बेसिक मसाले टाकायचे आहेत. लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ आणि जिरं आणि धने पावडर टाकायचे आहेत. आता सगळे मसाले छान असे एकजीव करायचं आहे. एकजीव केलेल्या मसाल्यांमध्ये आपल्याला स्मॅश केलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि खरं सांगते ह्या मसाल्याची इतकी छान असा सुगंध येतो आहे. अतिशय छान अशी ही मसाला तयार झालेला आहे. आता त्यामध्ये आपण जे मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला बारीक करून टाकायच्या आहे. आता इथे दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे मेथी किंवा दुसऱ्या कुठल्याही पालेभाज्या तुम्ही घेऊ शकता. मेथी स्वच्छ इथे मी निवडून घेतली, तिला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतली आणि एक कट करून कापून घेतलेली आहे. आता मेथी आणि सगळे मसाले आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मेथीमुळे भरिताला एक वेगळं फ्लेवर येतं. आता आपण स्मॅश केलेलं जे भरिताचे वांगे होते ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं आता छान एकजीव करून घ्यायचं आहे. कढईवर 2 मिनटं झाकण झाकून आपल्याला भरीत छान मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आणि इथे आपलं 5 मिनटात अगदी भरीत तयार झालेलं आहे. भरपूर कोथिंबीर टाकायची, गॅस बंद करायचा आणि इथे मस्त असं छान फ्लेवरचं आणि वेगळ्या पद्धतीचं भरीत आपलं तयार झालेलं आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे आपलं छान असं चमचमीत वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या चवीचं आणि आपण जी मेथी टाकलेली होती मेथीचं फ्लेवर या भरितामध्ये जे उतरलेलं आहे ते अतिशय अप्रतिम आहे. तसंच हे भरीत तुम्ही गरम चपातीसोबत, गरम भाकरीसोबतही खाऊ शकता. चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.